एवढ्या लवकर झोपलाय? मग तुम्ही का उशीर करता रोज यायला? तुम्ही खरंच माझी वाट सुद्धा नाही बघणार? नाही सांगितलं नाही का तुम्हाला? येते मग मी. मनवा हात सोडा माझा. मनवा, मी थांबायला असं मनवा. अजूनही मनवांचा फोन आला नाहीये. कशा राहू शकतात त्या माझ्याशिवाय? तायडे, तू झोपला नाहीस अजून? माझं सोड. तू का जागी आहेस अजून? सहज. सहज? हो. तायडे, अगं किती विचार करणार आहेस? तुम्ही नाही विचार करत आहे. उलट आज एकदम हलकं वाटतंय. बाबांशी बोलले ना? बघ, मी बोललो होतो ना बाबा तुला माफ करतील म्हणून. तायडे, आपण खरंच खूप नशीबवान आहोत. आपले आई बाबा किती प्रेमळ आहेत, समजूतदार आहेत. आपल्या आयुष्यातली सगळीच माणसं अशी समजूतदार असती तर किती बरं झालं असतं ना. तायडे, तू राजवीर जिजूंबद्दल बोलतेस ना? तायडे, एक विचारू? तू खरंच परत त्या घरी जाणार नाहीयेस का? तू राजवीर जिजूंना विसरू शकशील? तायडे, मला माहिती आहे तुझं राजवीर जिजूंवर खूप प्रेम आहे. बरोबर बोलतोय ना मी? तायडे, घाई करू नकोस. वेळ घे, विचार कर. आणि मला खात्री आहे तू जो काही निर्णय घेशील तो करेक्टच असेल. चल आता, खूप रात्र झाली, झोपायला चल. हो, तू झोप. मी झोपते थोड्या वेळात. गुड नाईट. ठीक आहे, गुड नाईट. नितीश, प्रेम असं संपूच शकत नाही. माझी फक्त सहनशक्ती संपली आहे. प्रेम नाही. पण माझा स्वाभिमान पणाला लावून मला नाही जगायचंय. धना, धना. राजवीर, धना नाही आली अजून. तुला काय हवं तर मी रंजूला सांगू का? माई कुठे? माई बेडरूम मध्ये असेल. पण तुला काय हवंय मला सांग ना. नाही, ती जेवली की नाही ते विचारायचं होतं. माई? हो, जेवली. माई जेवली? अरे हो, खरंच जेवली माई. राजवीर, अरे काल रात्री मनवाचा फोन आला होता. मनवाचा फोन आला होता? काय काय म्हणत होती? अरे ती घरी परत येते. कसं काय? म्हणजे अचानक मन कसं काय बदललं तिचं? असं काय बोलतोयस मोहन? ती येते ही चांगलीच गोष्ट आहे ना. मग नाही, चांगलीच गोष्ट आहे. मी एक्साइटमेंट मध्ये विचारतोय. म्हणजे सकाळी सकाळी गोड बातमी दिलीस मला तू. कधी येणार आहे साधारण ती? नाही, ते काय नाही बोलली. शेवटी स्वतःहून तुम्हाला माझ्याकडे यावंच लागलं ना मनवा. राजवीर, तू नाश्ता करूनच जा. नाही माई, उशीर होतोय, मी निघतो. राजवीर,
हे तुझं नेहमीच झालंय हं? ऑफिसमध्ये काही नाही मी नक्की. राजवीर, मनवा परत येते याचा आनंद नाही झाला तुला? माई उशीर होतोय, निघतो मी. राजवीर, कधी कधी नमतं घेणं सुद्धा नात्यासाठी खूप महत्वाचं असतं, लक्षात ठेव. येतो. ठीक आहे, सावकाश जा. बाबा चहा. थँक्यू. एक विचारू बाबा, विचार ना बेटा. तुमचा राग नक्की गेलाय ना? म्हणू तू मला ओळखत नाहीस का? मी कधीच माझ्या मनात राग ठेवत नाही. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. ये बैस. हो, काय ग सकाळी सकाळी? अगं सहजच आले. म्हणू हा काय प्रश्न झाला का? तुला माहित नाही का, सखीला तुझ्याशिवाय करमत नाही. हो ना काका, आम्ही खूप दिवसांपासून कुठे बाहेर फिरायलाच गेलो नाही आहोत. आणि त्यामुळे आमच्या धड गप्पा सुद्धा नीट झाल्या नाहीये. मग काय बाहेर जायचा प्लॅन आहे का? हो, म्हटलं आज बागेत फिरायला जावं. अरे वा, जाऊन ये. सखी आज नको, मला बरीच कामं आहेत. हे काय मनवा, तुझं नेहमीच आहे. काका बघा ना, म्हणजे मी हिच्यासाठी एवढा वेळ काढायचा आणि ही असं करते. म्हणू अगं काम काय, ती रोजचीच आहे. आणि तू नव्हती तेव्हा आई काम करत नव्हती का? हो बाबा, पण म्हणू अगं जाऊन ये, बरं वाटेल तुला. ठीक आहे, आईला सांगून येते. हो, लवकर ये, मी वाट बघते. म्हणू तू जा तिच्या बरोबर, मी सांगेन आरतीला. ओके, फोन घेऊन येऊ? हो. चल. हो. बाय बाबा, येतो आपण. बाय. बाय काका. बाय बेटा. चल. पण तू का नाही केली शॉपिंग? असंच अगं. असंच काय, मी तुला तो किती छान ड्रेस दाखवला, पण तू घेतला सुद्धा नाही. ठीक आहे, पुढच्या वेळेला घे. बरं ठीक आहे. ए मनवा, पण बरं झालं ना आपण शॉपिंगला आलो. म्हणजे बघ ना किती छान वातावरण आहे इथे. मनवा, तुला आठवतंय आपण एकदा घरी न विचारता गावातल्या धबधब्यावर गेलो होतो? मनवा, काय? अगं म्हटलं तुला आठवतंय का आपण एकदा घरी न विचारता गावातल्या धबधब्यावर गेलो होतो? काय मज्जा आली होती ना. पण घरी जाऊन ओरडा सुद्धा तितकाच पडला होता. ए मनवा, आपण पुन्हा जाऊया तिथे.
मनवा कुठे हरवलीस? काय नाही. अगं मी तुला काहीतरी विचारलं. काय? असं काय करते मनवा? सखी आपण घरी जाऊया. का ग अचानक काय झालं? नाही काही नाही. उशीर होतोय ना, बाबा वाट बघत असतील. बरं चालेल. यश आते. Come in. MDN सन्सच्या पेमेंटचं काय झालं? पेमेंटचं काय झालं? तुम्हाला 100 वेळा सांगितलं ना, असं नाही झालं पाहिजे. सर पण त्यांना आधी फोन करायचा आणि पेमेंट क्लिअर करायला सांगायचं, त्याशिवाय पुढची ऑर्डर पाठवायची नाही त्यांची. सर त्यांनी ऑर्डर कॅन्सल केली आहे आणि त्यांनीच नाही बाकीच्या 2 कंपन्यांनी सुद्धा ऑर्डर कॅन्सल केली आहे. ऑर्डर का कॅन्सल केली? आणि तो आत्ता सांगतोय मला काय ऑर्डर का कॅन्सल केली? सर तुम्ही मेहतांचा जो अपमान केलाय त्याची न्यूज मार्केटमध्ये पसरली आहे. त्यामुळे बाकीच्यांनी ऑर्डर कॅन्सल केल्या. मेहताचा काय संबंध आहे यशिकडे? सर म्हणजे या ऑर्डर्स आपोआप कॅन्सल झालेले नाही आहेत. मेहतांच्या सांगण्यावरून त्यांनी ऑर्डर कॅन्सल केले अशी न्यूज आहे मार्केटमध्ये. त्याला फोन लावून दे मला. हो सर मी तुम्हाला कनेक्ट करून देतो. यश बोल यश. अहो तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अरे मग सांग ना. हो आपल्या कंपनीच्या सगळ्या ऑर्डर्स कॅन्सल होत आहेत. काय सांगतोयस काय? अहो खूप मोठा सेटबॅक आहे हा. त्यामुळे कंपनीला खूप मोठा लॉस होणार आहे. वा वा यश, काय बातमी दिलीस. पण हे सगळं झालं कसं? ओ वडील, मेहतांची कृपा. वा वा. वडील मला इतका आनंद होतोय ना. अहो या दिवसाची आपण किती दिवसापासून वाट बघत होतो. फायनली फायनली तो दिवस जवळ आला. आपल्याला फार शहाणपणा शिकवतो ना तो. आता भोग भोग म्हणावं आपल्या कर्माची फळं. सगळं व्यवस्थित चालू असतं आणि दरवेळी शेवटी घोळ होतो. यावेळेला असं काही होणार नाहीये. पण वडील मला काय वाटतं माहितीये का, आता आपण जास्त पुढे पुढे नको करायला. का? अहो का काय, जे करायचे ते मेहता स्वतःहून करतील. त्यांनी तशी सुरुवात सुद्धा केली आहे. नाही नाही यश, नाही गाफील राहू नकोस. बघ आता परिस्थिती नाजूक आहे आणि या नाजूक परिस्थितीतच वार केला तर आपला फायदा आहे, लक्षात ठेव. म्हणजे मग नक्की काय करू मी? एक गाव 2 तुकडे. म्हणजे तू मेहताना जाऊन भेट, त्यांच्याशी बोल, त्यांच्यावर जरा इम्प्रेशन पाड. ओके. आणि यश लक्षात ठेव, गाफील राहू नकोस. डोंट वरी वडील. वडील ठेवतो आता आणि तुम्ही काम झालं म्हणूनच समजा. बाय. राजवीर आता तू अडकलास, उडता अडकलास. तिथे ऑफिस मध्ये गोंधळ सुरू झालाय आणि इथे घरी तुझ्यासोबत मनवा देखील नाही. तू संपलास राजवीर. संपलास तू, संपलास. तुम्ही मनूला माफ केलं, खूप चांगलं केलं. तिच्या सुद्धा मनावरचं ओझं खूप कमी झालंय. आरती,
मला खरंच खूप वाईट वाटलं होतं. पण नंतर विचार केला की या सगळ्यामध्ये मनूचा काहीच दोष नव्हता. खरे ती ना अशी कोंडीत सापडल्यासारखी झाली होती हो. हे सगळं मला आधीच जाणवलं होतं. पण मनू जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत मी शांत होतो. माझा मनूवर पूर्ण विश्वास होता की ती जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. मलाही खात्री होती. आणि बघा ना, मनूने योग्य तोच निर्णय घेतला. पण आरती, आपल्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेतोय हे मनूला खूप उशिरा कळलं. मग आता पुढे काय करायचं आपण? हा प्रश्न आहेच. आरती ताई, आत येऊ का? अरे या 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 ना, बसा बसा बसा. नमस्कार. कर्नल साहेब, कशी आहे तब्येत आता? आता बरी आहे. औषधं चालू आहे. तुम्ही बसा, मी चहा आणते. नको आरती ताई, आम्हाला ना तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. काय झालं? मनवाबद्दल थोडं बोलायचं होतं. मनूबद्दल काय झालं? जे झालं ते लय वाईट झालं बघा. आम्हाला सगळं कळलं म्हणून आम्ही आलो. तुम्हाला सांगते, आपली मनवाताई कधीच चुकायची नाही बघा. तुम्ही काय बोलताय? मला खरंच काही कळत नाहीये. ती सासर सोडून आली आहे ना? तुम्हाला सांगते, हे ऐकून एवढा धक्का बसला माहितीये. पण जे झालं ते चांगलंच झालं. त्रास होत असेल तर कशाला राहायला हवं? तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं? ते जाऊ द्या हो, पण आम्हाला सांगा, नवऱ्याबरोबर पटलं नाही ना तिचं? काकू, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? हे असं काही नाहीये. बाबांना बरं नाहीये म्हणून मी इथे आले, बाकी काही नाही. अगं कशाला लपवतेस? अगं आम्ही बघितलंय ना तुला तुझ्या नवऱ्यासोबत भांडताना. हो ना, तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू. पण अशा गोष्टी काही लपून राहत नाही. पण आम्ही आपलं सांत्वन करायला आलो होतो. हो ना ग? चला, येतो ताई. बाबा, तुम्ही प्लीज. बाबा, बाबा, तुम्ही त्या बायकांच्या बोलण्याचा नका विचार करू. त्या काही बोलत होत्या. हे असंच असतं बेटा. आपली वैयक्तिक गोष्ट आपण किती लपून ठेवायचा प्रयत्न केला ना, तरी लोक त्यात इंटरेस्ट घेऊन त्याबद्दल बोलतातच आणि आपल्याला उघडं पाडतात. जाऊ दे ना बाबा. म्हणून त्रास कसला होतो माहितीये? हे लोक सांत्वनाच्या नावाखाली आपल्या जखमेवरची खपली काढतात. त्यांना कळत नाही का की याने समोरच्याला त्रास होऊ शकतो. त्यांना कळलं असतं तर त्यांनी हे सगळं केलंच नसतं ना. पण बाबा, खरं सांगू, या सगळ्यात मी पण दोषी आहे. हे सगळं माझ्यामुळे होतं. पण तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी लवकरच यातून काहीतरी मार्ग काढेन. हो बेटा, तू नक्की त्यातनं काहीतरी मार्ग काढशील. पण बेटा, फक्त मला तुझी थोडी काळजी वाटते. बाबा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. आय प्रॉमिस, मी ह्या सगळ्याला धाडसाने सामोरं जाईन. आधीची गोष्ट वेगळी होती बाबा. तेव्हा तुम्ही माझ्या सोबत नव्हता. पण आता तुमची पॉझिटिव्हिटी माझ्या बरोबर आहे. मला माहितीये मी सगळं व्यवस्थित करेन. आज मला इतका आनंद होतोय की माझी जुनी धाडसी मनू मला परत मिळालेली आहे. माझा विश्वास आहे
की तू हे सगळं व्यवस्थित सांभाळून घेशील. विश्वास हा शब्दच केवढा महत्वाचा असतो राजवीर. या शब्दानेच धीर मिळतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. असं नसतं झालं. हे म्हणू काय झालं? काही नाही.